उन्हाळ्यामध्ये आपण घरी वेगवेगळ्या अशा थंड रेसिपी ट्राय करत असतो सरबतच्या. पण जर कधी तुम्ही दही वडे केले नसेल ना तर नक्की करून पहा. अगदी कापसासारखेच सुपर सॉफ्ट होतात. इथे मी 2 वाटी म्हणजे साधारण पाव किलो इतकी उडदाची डाळ 4 तासासाठी भिजत घातली. यामध्ये मिरची 4 ते 5 काळी मिरी घालायची, 1 चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ घालून ना अगदी थोडंसं पाणी घालून मस्त असं वाटून घ्यायचं आहे. बघू शकतात अगदी व्यवस्थित असे बॅटर झालं आहे. आता तुम्हाला दहीवडे अगदी सुपर सॉफ्ट हवे असेल ना तर हे जे बारीक करून घेतलेलं मिश्रण आहे 7 ते 8 मिनिटं खूप छान फेटून घ्या. यामुळे मस्त असं हलकं होतं आणि आपले जे वडे आहेत ना मस्त असे सुपर सॉफ्ट होतात. बाजूला 5 मिनिटासाठी ठेवून दिल्यानंतर इथे मी ना पाव किलो जे आपण उडदाची डाळ घेतली होती त्यासाठी 1 लिटर इतकं आपल्याला दही घ्यायचं आहे. दही इतकंच लागतं त्यामुळे, कारण आपण वडे छान भिजत घालतो. यामध्ये साखर घालायची आणि सुरुवातीला ना पाणी घालायचं नाही. छान साखर मिक्स झाली की फक्त साधारण वाटीभर पाणी घालायचं. बघा अजिबात गुठळ्या ठेवायच्या नाही. आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ दही थंड होण्यासाठी. वड्याचं मिश्रण व्यवस्थित झालं की नाही ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत आहे. पाण्यामध्ये असं हे मिश्रण वरती राहिलं तरंगत म्हणजे समजायचं परफेक्ट असं आपलं मिश्रण बनलं आहे. आता तेल गरम झालं आहे. यामध्ये हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि वडे सोडून घ्यायचे, कारण उडदाची डाळ बोटांना चिकटली जाते तेलामध्ये सोडताना. आता मस्त असे मध्यम आचेवर हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे वडे छान तळून घेणार आहोत. बघा मस्त असे आपले इथे वडे चांगले तळून झाले आहे. आता सर्व वडे अशाच पद्धतीमध्ये आपण तळून घेणार आहोत. तर यानंतरची सर्वात महत्त्वाची जी स्टेप आहे ती अजिबात तुम्ही स्किप करू नका. इथे मी पाणी गरम करून घेतलं आहे. यामध्ये थोडंसं मीठ घालायचं, थोडंसं हिंग घालायचं आणि पाणी किती गरम हवंय तर बघा ज्यामध्ये तुम्ही बोट ठेवू शकतात इतकंच गरम पाणी हवंय. सर्व वडे तळून घेतलेले यामध्ये ठेवायचे आणि 20 मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत. यामुळेच आपले जे वडे आहेत ना छान स्पॉन्जी होतात. आता जे दही आपण फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलं होतं त्यामधलं साधारण थोडंसं दही मी बाजूला काढलं आहे. 20 मिनिटानंतर इथे आपले वडे बघा अगदी डबल असे फुलले आहेत. आता अलगद याला दाबून यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचं. छान कापसासारखे हे वडे होतात आणि दहीमध्ये आपण हे ठेवणार आहोत. अशा पद्धतीने सर्व वड्यामधलं पाणी काढायचं. तर इथे वडा बघा किती मोठा हा पाण्यामध्ये छान भिजला आहे. सर्व वडे तुम्ही दहीमध्ये काढून घेतल्यावर साधारण अर्धा तास हे बाहेर ठेवा आणि त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवू शकतात. आता इथे जे आपण दही बाजूला काढलं होतं ते मी यावर घालून घेत आहे. म्हणजेच आपले जे काही वडे आहेत ना यांना दही मिळतं आणि सगळे वडे छान दहीमध्ये मुरले जातात. आता इथे बघा यावर फक्त मी ना चाट मसाला, जिरा पावडर आणि लाल तिखट आहे ना ते घातलं आहे आणि मस्त असे आपले इथे थंडगार दही वडे तयार झाले आहे.